नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सुरेश वैद्य यांची मोहपाश ही कादंबरी आणि आज भाग 10वा. हॅलो म्हणत नेहमीप्रमाणे ती तो समोर दिसताच हसली. हॅलो. नेहमीप्रमाणे त्यांनीही संक्षिप्त उत्तर दिलेलं होतं. पण आज नुसतं हॅलो म्हणून ती पुढे गेली नव्हती, तर तशीच त्याच्या समोर उभी राहिली होती. तिच्या तशा उभ्या राहण्यानं तो काहीसा गोंधळल्यासारखा झाला. काहीतरी बोलायचं म्हणून म्हणाला, हाऊ आर यू? तर ती म्हणाली, फाईन. संभाषण पुन्हा एकदा थांबल्यासारखं झालं, पण तरीही ती तशीच उभी. ते कॉलेजच्या जवळ असलेल्या एका रेस्टॉरंटमध्ये होते. तो नेहमी या रेस्टॉरंटमध्ये येऊन बसतो हे तिने पाहिलं होतं आणि इथेच त्याला गाठायचं हेही तिने ठरवून टाकलेलं होतं. मी इथे बसले तर चालेल ना? तिने त्याच्या समोरच्या खुर्चीकडे नजरेनं खूण करत विचारलं. अहो, बसा ना, बसा. तो नाही कसं म्हणणार? ती खुर्ची ओढून बसली. खांद्यावरची पर्स काढून टेबलाच्या एका बाजूला ठेवली. हातातली वह्या पुस्तकं पर्सजवळ ठेवली. तो तिच्या हालचालींकडे पाहत होता. ही आपल्याला भेटायला जाणीवपूर्वक इथे आली आहे हे त्याच्या लक्षात आलं होतं, पण कशासाठी याचं त्याला नवल वाटत होतं. मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं, ती सरळ शांत स्वरात म्हणाली. उगाच ताकाला जाऊन भांडं लपवण्यात काय अर्थ आहे? आपण त्यालाच भेटायला आलोय हे न ओळखण्याइतका तोही मूर्ख नव्हता. हां, बोला ना. एक गोष्ट माझ्या अजूनही लक्षात येत नाहीये. किंचित पुढे झोकून टेबलावर कोपर टेकवून तळहातावर आपला चेहरा टेकवत त्याच्याकडे पाहत ती म्हणाली, कोणतीही गोष्ट? त्या दिवशी तुम्ही एवढी मदत केली, आम्हाला संकटातनं वाचवलं, पण ही गोष्ट मी कुणालाही सांगू नये असं का म्हणालात तुम्ही? तो हसला आणि म्हणाला, अच्छा अच्छा, ते होय. नाही, तसं काही विशेष नाही, सहज. नाही हो, तुम्ही कोणतीही गोष्ट सहज करणार नाही याची मला खात्री आहे. तसं सांगण्यामागे तुमचा नक्कीच काहीतरी हेतू असला पाहिजे. सांगा ना. तो टाळण्याचा प्रयत्न करतोय हे लक्षात आल्यामुळे तिची उत्सुकता आणखीनच वाढली होती. नाही हो, खरंच काही हेतू नव्हता. माझा विश्वास नाही बसत आहे. ती ठामपणे मान हलवत म्हणाली. विशेषतः ते सांगण्यासाठी तुम्ही पुन्हा परत आला होतात, ते काही सहज म्हणून नाही ना? आणि तुम्ही माझ्या चेहऱ्यावर जाऊ नका बरं का. चेहऱ्यावरून मी दिसत असले तरी मी तेवढी बावळट नक्कीच नाहीये. तो मनापासनं हसला. मनातनं त्याला तिचं कौतुक वाटलं. आहे, पोरीला डोकं आहे. तो काही बोलणार तेवढ्यात वेटर आला. त्याने बघत विचारलं, काय घेणार? नाही, काही नाही. अरे वा, नवीन पदार्थाचं नाव दिसतंय हे. पण काही नाही या नावाचा पदार्थ इथे मिळत नाही. असं करूया, तुर्थ कॉफी घ्या, चालेल ना? मग ती हो नाही म्हणायची वाट न बघता त्याने वेटरला ऑर्डर दिली, 2 कॉफी. वेटर निघून गेला. हां, तर विषय बदलत त्याने चेष्टेच्या स्वरात विचारलं, लोणावळ्याच्या केसनंतर आता नवीन कुठला पराक्रम करणार आहात तुम्ही लोक? हां, ते तर आधी तुम्हालाच सांगावं लागेल ना. तीही तशी चेष्टेच्या स्वरात म्हणाली. कारण ॲक्सिडेंटनंतर हॉस्पिटलची व्यवस्था करायला लागेल ना. तिच्या त्या हजरजबाबीपणावर खुश होत अभय हसला आणि म्हणाला, बोलण्यात तुम्ही हार जाणार नाही. मुळीच नाही. बरं सांगा, काय कारण होतं? सोनालीने पुन्हा तोच मुद्दा पकडला. प्रत्येक गोष्टीला कारण असायलाच हवं असं आहे का? अर्थात. कारणाशिवाय कधीच कुठली गोष्ट घडत नाही ना. हां, याचा अर्थ कारण जाणून घेतल्याशिवाय तुम्ही मला सोडणार नाही, तसं समजा. आत्ता तुम्ही सांगितलं नाही तर उद्या मी परत येईन इथे. तुम्हाला पुन्हा मला कॉफी पाजावी लागेल. अरे बापरे, ते नाही परवडणार बरं का मला. करेक्ट. म्हणूनच म्हणते, चेंडू आता तुमच्या कोर्टात आहे. ओके, पण आधी मला एक सांगा की ते कारण समजल्यामुळे काय होणार आहे? अहो, म्हणजे काय? सुचित्रा आणि तिचा ग्रुप नेहमी तुमची चेष्टा करतो, तुमची टर उडवतो. त्या अपघातात तुम्हीच त्यांच्या मदतीला धावून आला होतात हे समजल्यावर तुमच्याकडे बघायचा त्यांचा दृष्टिकोन बदलणार नाही का? अभय गंभीर झाला. क्षणभर थांबून शांत स्वरात म्हणाला, तेच तर मला नको आहे ना. म्हणजे?
सोनालीनं काहीसं गोंधळून त्याच्याकडे बघितलं. म्हणजे असं की सुचित्रा आणि तिच्या मित्रांच्या माना माझ्यासमोर खाली जाव्यात असं नाही वाटत मला. एवढ्या क्षुल्लक गोष्टीसाठी तुम्ही सांगायचं टाळताय? ही गोष्ट क्षुल्लक वाटतेय तुम्हाला? अभय आणखीनच गंभीर होत म्हणाला. मनातून शर्मिंद होत माझ्यासमोर अपमानित झाल्यासारखं वाटणं ही गोष्ट क्षुल्लक आहे? सोनाली क्षणभर काही बोलली नाही. वेटरनं आणून ठेवलेला कॉफीचा कप तिने उचलला, एक घोट घेतला. मग कप पुन्हा टेबलवर ठेवत म्हणाली, सुचित्रा आणि तिच्या मित्रांना तर तुम्ही ओळखता. आयुष्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन कसा आहे हे त्या लोणावळ्याच्या पिकनिकवरनं तुमच्या लक्षात आलं असेलच. अशा लोकांना मान सन्मान नावाची काही गोष्ट माहिती असेल असं वाटतंय तुम्हाला? मिस सोनाली, मान अपमानाची परिभाषा काही वेगळी असते असं नाही वाटत मला. माणूस कितीही निर्ढावलेला असला तरी मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात त्याची सदसद विवेकबुद्धी जागृत असते. आपल्या हातून घडणाऱ्या कुठल्याही चांगल्या वाईट गोष्टीची ती दखलही घेत असते. उघडपणे नाही तर मनातल्या मनात त्याला त्याची जाणीव असते. नाही, मला नाही पटत हे. तशी जाणीव असती तर माणूस असा वागलाच कशाला असता? अभयनं प्रश्नार्थक नजरेनं तिच्याकडे पाहिलं. तिच्या बोलण्याचा नेमका अर्थ त्याच्या लक्षात आला नव्हता. त्याच्या चेहऱ्यावरचा प्रश्नार्थक भाव लक्षात घेऊन सोनाली काहीसं फिक्कट हसत म्हणाली, तसं नसतं हो अभयसाहेब. अशा गोष्टींनी जर मान अपमानाची जाणीव होत असती ना तर पुन्हा तीच चूक, तोच मूर्खपणा त्या लोकांनी केला नसता. झालेल्या चुकीतनं धडा घेऊन त्यांनी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न तरी केला असता. पण तसं घडलेलंही नाही. हां, कदाचित तुम्ही म्हणता तसं असेल सुद्धा. असेल नाहीये, आहे. सोनाली आहे या शब्दावर जोर देत म्हणाली. त्या लोकांच्या वागण्यात अजूनही कसलाही बदल झालेला नाही. पूर्वी जे करत होते तेच ते अजूनही करतायत. त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये कसलाही फरक पडलेला नाही आहे. सोनालीच्या कपाळावर आठ्या उमटल्या होत्या, आवाजात रागा होता. अभयला इथे जाणवलं. त्यांनी काहीशा चकित नजरेनं तिच्याकडे बघितलं. आजपर्यंत तो सोनालीला त्या सगळ्यांपेक्षा थोडीशीच वेगळी समजत होता. दगडापेक्षा वीट मऊ या नजरेनं तिच्याकडे पाहत होता. पण आजच्या तिच्या बोलण्या वागण्यावरनं ती त्या सगळ्यांपेक्षा अगदी वेगळी आहे याची त्याला जाणीव झाली होती. त्यांच्यात वावरत असूनही त्यांच्यापेक्षा एकदम वेगळी, खूप अलग, चिखलात तरंगणाऱ्या कमळासारखी. आत्तापर्यंत न पाहिलेल्या नजरेनं अभय तिच्याकडे पाहत होता. त्यात कौतुक होतं, आश्चर्यसुद्धा होतं. अभयच्या नजरेतले ते भाव सोनालीच्याही लक्षात आले आणि ती म्हणाली, मनुष्य हा एक सामाजिक प्राणी आहे हे तुम्ही ऐकलं असेल. अभय काहीसा गोंधळला. सोनालीला नेमकं काय म्हणायचंय, कुठल्या संदर्भात ती हे बोलतीये त्याच्या लक्षात येईना. तरीही काहीसा हसून तो म्हणाला, हो, अगदी लहानपणापासून बऱ्याच वेळा मी हा वाक्यप्रचार ऐकलाय. आणि हेही ऐकलं असेल की माणूस एकटा राहू शकत नाही. हो की नाही? कधी नाईलाज म्हणून तर कधी गरज म्हणून माणसाला माणसांच्या गर्दीत राहावंच लागतं. मग ती गर्दी, तो माणसांचा कळप कसा का असेना, हा कळप चांगल्या लोकांचाही असू शकतो आणि वाईट लोकांचाही. म्हणजे असं की मी सुचित्राची बहीण आहे. एक विशिष्ट प्रकारचा समाज माझ्या आजूबाजूला आहे. मला त्याच समाजात राहावं लागतं. या समाजाबद्दल मत बनवणं वेगळी गोष्ट आहे आणि समाजातल्या वेगवेगळ्या लोकांबद्दल मत बनवणं वेगळी गोष्ट आहे. तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे? मला एवढंच म्हणायचं आहे की मी ज्या मित्रमैत्रिणींबरोबर असते त्यांच्याकडे त्यांच्यासारखी मीही नशापाणी करत असेल असं तुम्हाला वाटलं होतं. त्या दिवशी तुम्ही मला तसं विचारलं सुद्धा होतं. अर्थात मी दोष तुम्हाला देत नाही. पण मला एवढंच म्हणायचं आहे की अनेकांवरनं एकाची परीक्षा करणं योग्य नाही. जे इतरांना आवडतं तेच जीवन मलाही पसंत आहे असं समजणं मात्र चूक आहे. बोलता बोलता सोनाली उठली. अभय चांगलाच गडबडला होता. तिने अगदी अचूकपणे त्याच्या मनातले तिच्याविषयीचे विचार ओळखलेले होते. बऱ्याच दिवसांपासून हे सगळं मला तुम्हाला सांगायचं होतं. एनिवे, कॉफीबद्दल थँक्स. अच्छा. तिला थांबवावं, तिच्याशी आणखीन गप्पा माराव्यात असं त्याला तीव्रतेनं वाटत होतं, पण सोनालीने त्याला तशी संधीच दिली नाही. पर्स, वह्या, पुस्तकं उचलून ती झटकन रेस्टॉरंटच्या बाहेर सुद्धा पडली.
सोनाली निघून गेली, पण अभयच्या कानात मात्र तिचा शब्द घुमत होता, पार मनाचा तळ ढवळून काढत होता. सोनाली म्हणाली ते खरंच होतं. तिच्याविषयी काही जाणून घेण्यापूर्वी त्यांनी स्वतःचं मत बनवलं होतं. पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनातनं तो तिच्याकडे बघत होता, म्हणून तर त्यांनी तिच्याशी ओळख वाढवली नव्हती. शक्यतो तिला टाळण्याचा त्याचा प्रयत्न होता. कारण सोनालीसुद्धा सुचित्रा किंवा अल्ताफसारख्या जमातीचा एक तुकडा आहे, असं त्याला वाटत होतं. पण आज सोनालीनी खाडकन त्याचे डोळे उघडले होते. कोणाही व्यक्तीला जाणून घेतल्याशिवाय, पारखून घेतल्याशिवाय अंदाजानं मत बनवू नये, याचा धडाच जणू त्याला दिला होता. सोनाली गेल्यावर अभयसुद्धा रेस्टॉरंटमधनं बाहेर पडला होता. पण प्रयत्न करू नये, सोनालीचा विचार त्याच्या डोक्यातनं दूर व्हायला तयार नव्हता. सोनाली अशी पहिलीच मुलगी होती जिने अभयला स्वतःबद्दल विचार करायला भाग पाडलं होतं. आजपर्यंत माणसांची आपल्याला चांगली पारख आहे असा त्याचा समज होता. काही अंशी तो खराही होता. त्याबद्दल त्याला स्वतःचा रास्त अभिमान वाटत होता. पण आज सोनालीनं त्याचा हा अभिमान काहीसा डळमळीत केला होता. आपण समजतो तेवढी माणसांची आपल्याला पारख नाही, हे मनोमन त्याला कबूल करायला तिने भाग पाडलं होतं. सोनालीचा तो जसजसा विचार करत होता, तसतशी सोनाली त्याचं अवघं मन व्यापून टाकायला लागली होती. तिच्याविषयीची एक प्रकारची जवळीक त्याला वाटायला लागली होती. त्यामागचं नेमकं कारण मात्र प्रयत्न करून सुद्धा त्याला शोधता येत नव्हतं. शेवटी सोनाली एक चांगली मुलगी आहे, सुसंस्कृत आहे, समजूतदार आहे, चांगल्या वाईटाची नेमकी जाण असणारी ती मुलगी आहे, एवढ्यावर त्यांनी स्वतःचं समाधान करून घेतलं. आपल्या स्वभावाच्या विरुद्ध जाऊन का कोणास ठाऊक त्याला तीव्रतेनं वाटत होतं की सोनालीची पुन्हा एकदा भेट व्हावी, तिच्याशी मनमोकळ्या गप्पा माराव्यात, तिचे विचार ऐकून घ्यावेत. तो संपूर्ण दिवस अभय सोनालीमध्येच हरवून गेलेला होता. त्या दिवसानंतर दोघांच्याही हॅलोमध्ये एक अनौपचारिकपणा आला होता. सोनालीला भेटण्याची, तिच्याशी मन मोकळ्या गप्पा मारण्याची जी इच्छा अभयच्या मनात होती, तशीच इच्छा सोनालीच्या डोळ्यातही त्याने पाहिली होती. पण दोघांच्याही संकोची स्वभावामुळे ते शक्य होत नव्हतं. त्यासाठी तसंच एखादं निमित्त हवं होतं. आणि एक दिवस तसं निमित्त मिळालं. हे निमित्त दिलं होतं सुचित्राने. त्या दिवशी कॉलेजला जाताना सुचित्रा सोनालीला म्हणाली, सोना, आज कॉलेजमध्ये मोठी मज्जा येणार आहे हां. कसली मजा गं? अगं ती प्रत्यक्ष बघितल्यावर कळेलच की तुला. म्हणजे? अगं म्हणजे काय ते तुला कॉलेजमध्ये गेल्यावर समजेल. थोडी धीर धर. सुचित्रा भलती खुश दिसत होती. हिला एवढं खुश होण्यासारखं काय घडणार आहे? सोनालीच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. कोणाची तरी फिरकी घेण्याची योजना आखल्यानंतर सुचित्रा आणि तिचा ग्रुप असाच खुश होत होता. सोनालीला अनुभवानं आता हे माहीत झालं होतं. प्रश्न होता तो एवढाच की आज यांनी कुणाला आणि कसं टार्गेट केलं होतं. मात्र सोनालीने आता मनाशी ठामपणे ठरवून टाकलं होतं. सुचित्रा किंवा तिच्या ग्रुपच्या कुठल्याही टार्गेटपणात ती सहभागी होणार नव्हती. स्वतःला त्यांच्यापासून दूर ठेवणार होती. आजही सुचित्रा असंच काही करणार असेल तर ती तिच्यापासून लांब राहणार होती. त्या कॉलेजमध्ये आल्या. नेहमीप्रमाणे कॉलेजमध्ये येताच सुचित्राच्या भोवती तिचा ग्रुप गोळा झाला. अल्ताफ सुचित्राला घेऊन एका बाजूला गेला. तिच्या कानाशी लागत त्याने तिला काहीतरी सांगितलं. सुचित्राचा चेहरा उजळला. अल्ताफ आणि सुचित्रा पुन्हा ग्रुपमध्ये येऊन मिसळले. चलो फ्रेंड्स, तिकडे कॉर्नरला जाऊया, बिशन म्हणाला. सगळेजण कॉलेजच्या आवाराच्या एका टोकाकडे चालायला लागले. पहिले 2 पिरियड ऑफ असल्यामुळे कोणालाही क्लासरूममध्ये जायची घाई नव्हती. या सगळ्यांचं नेमकं काय चाललंय हे सोनालीच्या लक्षात येत नव्हतं. पण कोणाला तरी टार्गेट करण्याच्या मूडमध्ये हे सगळे आहेत याची तिला खात्री पटली होती. पण कुणाला? तेच जाणून घेण्यासाठी तीही त्यांच्या मागोमाग चालायला लागली. सगळेजण आवाराच्या टोकाला असलेल्या एका भल्या मोठ्या झाडाच्या आड येऊन थांबले. सोनाली त्यांच्या मागे येऊन थांबली. ते पाहत होते त्या दिशेने तिने बघितलं आणि आज त्यांचं टार्गेट कोण आहे हे तिच्या लक्षात आलं. समोरच असलेल्या एका झाडाखाली अभय नेहमीप्रमाणे पुस्तकात डोकं खुपसून बसला होता. सोनालीची छाती धडधडायला लागली.
अभयला सावध करावं असं तिला वाटत होतं, पण कसं करावं तेच तिला सुचत नव्हतं. अचानक सुचित्रानं हलक्या आवाजात अल्ताफला विचारलं, अरे कुठे आहे ती? सुचित्रा कुणाबद्दल बोलतीये सोनालीच्या लक्षात येईना. अरे वो देख ना एकदम पाठीमागं, अल्ताफ म्हणाला. आणि सुचित्राच्या जोडीनं सोनालीची नजरही अभय बसला होता त्याच्या बरोबर मागे असलेल्या एका झाडाकडे गेली. त्या झाडाजवळ एक तरुणी उभी होती. एवढ्या लांबूनही तिने केलेला भडक मेकअप स्पष्टपणे दिसत होता. मांड्या उघड्या टाकणारी टाईट हाफ पॅन्ट आणि शरीराला घट्ट बसणारा टी शर्ट तिने घातला होता. ही तरुणी आपल्या कॉलेजमधली नाही हे पाहता क्षणी सोनालीनं ओळखलं होतं, पण तिचा इथे काय संबंध आहे हे सोनालीच्या लक्षात येत नव्हतं. सगळेजण श्वास रोखून त्या तरुणीच्या दिशेनं पाहत असताना ती तरुणी पुढे झाली. अभयच्या पाठीमागे आली. मागूनच ती अभयच्या अंगावर अशी झुकली की जणू काही त्याच्या गळ्यात हात टाकतीये. अभयनं एकदम दचकून मान वळून बघितलं तशी ती तरुणी त्याच्याकडे बघून हसली. सोनाली डोळे विस्फारून सगळं पाहत होती. क्लिकच्या आवाजानं ती भानावर आली आणि बघितलं तर बिशननं त्या दोघांचा फोटो काढला होता. ती तरुणी आता अभयपासनं दूर होऊन त्याच्या समोर येऊन उभी राहिली होती. पाहिलंच ना सोना, सुचित्रा म्हणाली, ह्याला म्हणतात खुले आम रोमांस. बायगा मजा, रणधीर खुनशी हसत म्हणाला. साला स्वतःला फार स्कॉलर समजतो नाही का, आता कर म्हणो प्रोफेसरांची चमचेगिरी. रणधीरच्या बोलण्याला दुजोरा देत सगळेजण हसले. सोनाली चांगलीच अस्वस्थ झाली होती. मनातनं काहीशी चिडल्यासारखी झाली होती. जे काही पाहिलं त्याने तिला चांगला धक्का बसला होता. ती तरुणी आता अभयशी बोलून कॉलेजच्या गेटच्या दिशेनं चालली होती. अभय पुन्हा आपल्या अभ्यासात मग्न झालेला होता. समोरच्या झाडाआड उभ्या असलेल्या ग्रुपकडे त्याचं लक्षही गेलं नव्हतं. ते सगळेजण आले तसे माघारी फिरले. सोनालीही त्यांच्या मागोमाग चालली होती. पण का कोणास ठाऊक तिचे पाय जड झाले होते. शरीरातलं सगळं त्राण नाहीसं झाल्यासारखं वाटत होतं. घडलेल्या घटनेनं ती इतकी अपसेट झाली होती की कॉलेजमध्ये तिचं मन रमेना. डोकं दुखत असल्याचं निमित्त करून ती घरी परत आली. येऊन आपल्या बेडरूममध्ये पडली. तिच्या मनात विचारांची असंख्य वादळं घोंघावत होती. कधी नव्हे ते तिला काही विचारायला आलेल्या नोकरावर सुद्धा ती भडकली. आपल्या ह्या अवस्थेमागचं कारण तिचं तिलाच समजत नव्हतं आणि तरीही मनाची ही अवस्था ती दूर करू शकत नव्हती. नकळत तिच्या मनात सारखे अभयचेच विचार येत होते. अभयवर आपण आपला काही अधिकार आहे असं तर समजायला लागलो नाही ना. पण कोणत्या आधारावर? समजा अभयचं त्या मुलीवर खरंच प्रेम असेल तर मग त्यात आपल्याला एवढं अस्वस्थ होण्यासारखं काय आहे? प्रश्न आणि प्रश्न. एकाही प्रश्नाचं नेमकं उत्तर सोनालीला सापडत नव्हतं. दिवसभर तिच्या मनाची फक्त उलाढाल चाललेली होती. संध्याकाळच्या सुमाराला सुचित्रा आली. तिच्या चेहऱ्यावरनं आनंद नुसता ओसंडून वाहत होता. वह्या पुस्तकं पर्स टेबलावर फेकून देत ती सोनालीच्या शेजारी बेडवर येऊन आडवी झाली आणि स्वतःशी हसत बडबडली. आता समजेल बच्चूला सुचित्राचा अपमान करण्याचा परिणाम काय होतो ना ते. साला मला आपली शैतानी दाखवणार होता का? सोनालीनं एकदम चमकून तिच्याकडे बघितलं. सुचित्रा अजूनही विकृत हसत स्वतःशी बडबडत होती. मग ती सोनालीकडे वळली आणि म्हणाली, मी म्हणाले होते ना आज कॉलेजमध्ये मोठी मजा येणार आहे. आली की नाही मजा? अगं कसली मजा? बिशननं काय रोमॅन्टिक पोज खेचली आहे. वा वा, मेरा तो दिल खुश हो गया, असं म्हणत सुचित्रानं आनंदानं हवेत हात उडवले. सोनाली काही बोलली नाही, कारण काय बोलावं हे तिला लक्षात येत नव्हतं. सुचित्रा स्वतःशीच बोलत होती आणि म्हणत होती, क्या बात है, वा वा वा, कॉलेजच्या ग्राउंडला त्या स्कॉलरनी लव्ह गार्डन बनवून टाकलं की. अरे वा वा वा. सुचित्राच्या त्या बडबडण्यानं सोनाली आणखीन अपसेट झाली. शेवटी उठली आणि बेडरूममधनं बाहेर निघून गेली. संध्याकाळ झाली होती. अल्ताफ, रणधीर, जुली सगळेजण सुचित्राच्या घरी दिवाणखान्यात जमले. हास्यविनोद, प्रोफेसरांच्या नकला, कॉलेजमधल्या कोणाकोणाच्या भानगडी यांची पातळी सोडून चर्चा चालली होती. सुचित्रा त्या बडबडीत तेवढ्याच हिरिरीनं भाग घेत होती आणि सोनाली सुचित्राच्या शेजारी बसली होती. पण सोनाली त्यांच्या कुठल्याही गप्पात भाग घेत नव्हती.
गप्प बसून त्यांचं बोलणं ऐकत होती. "अरे, हा बिशन कसा नाही आला अजून?" अल्ताफ म्हणाला. येईल की एवढ्यात." आणि त्याच वेळेला बिशन आत आला. त्याच्या हातात कागदाचं भलं मोठं बंडल होतं. "अरे काय बिशन, किती वेळ वाट बघतोय आम्ही तुझी, काम झालं का?" "अरे, बिशन असल्यावर काम होणार नाही असं कधी झालंय का?" "काम झालंय? अरे बघू की, बघू." रणधीर उतावळेपणे म्हणाला. अल्ताफनं बिशनच्या हातातलं बंडल घेतलं आणि म्हणाला, एक मिनिट, याचं उद्घाटन सुचित्रा साहेबांच्या हस्ते होणार आहे." सगळ्यांनी एकमेकांकडे अर्थपूर्ण नजरेनं बघितलं. सगळ्यांच्या चेहऱ्यावरची उत्सुकता शिगेला पोचली होती. आता हे आणखीन काय नवीन? सोनाली उत्सुकतेनं अल्ताफच्या हातातलं बंडल बघत होती. एकदम परफेक्ट आलंय ना? सुचित्रानं बिशनकडे बघत विचारलं. अरे एकदम, सिनेमातलं पोस्टर ह्याच्या पुढं झक मारेल. म्हणजे उद्या कॉलेजमध्ये काय हंगामा होईल रे. त्या अभयच्या पायाखालची जमीन नाही सरकली ना तर बोला. साला. अरे नुसती जमीन काय रणधीर, मी तर म्हणतो उद्याच्या नंतर तो पुन्हा कॉलेजमध्ये दिसणार नाही. बरोबर आहे, तोंड असेल तर कॉलेजमध्ये येईल ना तो. अभयचं नाव निघताच सोनाली एकदम ताड झाली. अभयच्या विरुद्ध यांचं काहीतरी कारस्थान चाललेलं दिसतंय. अगदी कॉलेजमध्ये त्याला तोंड दाखवायला जागा राहणार नाही असं काहीतरी. याचा अर्थ हे अगदी खालच्या पातळीवर उतरून काहीतरी करणार आहेत. पण काय करणार आहेत हेच तिला कळत नव्हतं. अल्ताफनं बंडल सुचित्राच्या हातात दिलं. सुचित्रानं बंडल सोडलं. त्यातलं एक पोस्टर काढून उलगडलं, कॅलेंडरसारखं हातात धरलं आणि सोनाली एकदम चमकली. अभयला कशाप्रकारे ते बदनाम करू बघतायत हे तिच्या लक्षात आलं. सुचित्रा हातातलं पोस्टर नाचवत खो खो करून हसत होती. बाकीचे तिला साथ देत होते. काल कॉलेजच्या आवारात अभय आणि त्या तरुणीचा बिशननं काढलेला फोटो मोठा करून त्या पोस्टरवर छापला होता. आणि अशाच पोस्टर्सचा तो बंडल होता. आणि ही सगळी पोस्टर्स ते सगळ्या कॉलेजभर लावणार होते. सोनाली क्षणभर स्तब्ध झाली. किती घाणेरडा प्रकार आहे हा. एखाद्याला आयुष्यातनं उठवणारा. सुचित्रा एवढ्या खालच्या पातळीवर उतरेल असं स्वप्नात सुद्धा तिला वाटलं नाही. संतापानं तिचा चेहरा लाल झाला. काय सुची, बघितली का माझी करामत? बिशन म्हणाला. मान गए यार, तुला तर सगळं फोटोग्राफीचं अवॉर्ड द्यायला पाहिजे. सुचित्रा म्हणाल्यावर सगळे हसले. सोनालीला काय करावं काय बोलावं ते सुचत नव्हतं. कधी नव्हे ते सुचित्राविषयीच्या घृणेनं तिचं मन भरून आलं. तिथे बसणं असह्य होऊन शेवटी घृणा आणि संतापानं तिचं अवघं शरीर थरथरायला लागलं. मनावर संयम ठेवणं तिला अवघड जात होतं. अभयला आयुष्यातनं उठवण्याचा या लोकांनी जणू चंग बांधला होता. आणि अभय, या लोकांची मानहानी व्हायला नको, आपल्यासमोर त्यांना अपमानित झाल्यासारखं वाटायला नको म्हणून केलेल्या उपकारांची वाच्यता करायलाही तयार नव्हता. किती फरक होता अभय आणि या लोकांमध्ये. सोनालीने मनोमन निर्णय घेतला की यापुढे सुचित्राशी कुठलाही संबंध ठेवायचा नाही. आजवर बहीण या नात्यानं सुचित्राच्या वागण्याकडे तिने कानाडोळा केला होता. मुक्तपणे का होईना सुचित्राच्या प्रत्येक कृत्याला तिने संमती दिली होती, पण यापुढे नाही. आजपासून सुचित्राचा आणि तिचा रस्ता वेगळा होता, अगदी पूर्ण वेगळा. दिवाणखान्यात बसलेल्या त्या सगळ्यांचा मोठमोठ्यानं हसण्याचा आवाज पार तिच्या रूमपर्यंत येत होता. सोनालीच्या अंगाचा नुसता भडका उडाला होता. मनात येत होतं असंच जावं आणि त्यांच्या तोंडावर थुंकून सांगावं की ज्या माणसाला तुम्ही बदनाम करायला निघाला ना, त्यांनी दुसऱ्यांसमोर सोडा पण स्वतःच्या समोरही तुम्हाला अपमानित होऊ दिलं नाही. थोड्या वेळानं दिवाणखान्यातनं येणारे आवाज बंद झाले. बहुतेक सगळे निघून गेले. कारण 5च मिनिटात सुचित्रा गुणगुणत आत आली. तिच्या हातात तोच पोस्टर्सचा बंडल होता. तिने तो काळजीपूर्वक ड्रेसिंग टेबलाच्या बाजूच्या टिपॉयवर ठेवला. काय सोना, कशी वाटली योजना? साला फार भाव खात होता नाही का? आता समजेल त्याला सुचित्रा काय चीज आहे. तोंड लपवत पळावं लागेल त्याला इकडे तिकडे. सोनाली तीव्र स्वरात तिला म्हणाली, बेशरमपणाचा कळस बोलतीयस तू. तेच म्हणते मी, बेशरमपणाचा कळसच आहे. अगं मी हे तुझ्या बाबतीत बोलले. सुचित्राच्या हसण्याला एकदम ब्रेक लागला. म्हणजे हेच की तू ज्या माणसाला घाणेरड्या पद्धतीनं बदनाम करू बघतीयस त्यापेक्षाही जास्त घाणेरड्या पद्धतीनं स्वतःला खालच्या पायतळीवर नेऊन बसवतीयस. सुचित्रा काही क्षण आश्चर्य आणि अविश्वासानं सोनालीकडे बघत राहिली.
मग काहीसं पुढे झुकून चेष्टेच्या स्वरात तिने विचारलं, क्या बात आहे हनी? त्याच्यावर प्रेमबिम करायला लागली नाहीस ना? शी, तुझ्या डोक्यात यापेक्षा वेगळे विचार काय येणार ग? मग मोठी वकिली करायला लागलीस तू त्याची, तुला का त्याचा पुळका आलाय? सोनाली काही बोलली नाही. सुचित्राची कोणत्या शब्दात निर्भत्सना करावी याचा ती विचार करत होती. का ग, गप्प का? सांग की आता, का पुळका आलाय? कारण तो एक चांगला सज्जन माणूस आहे असं मला वाटतंय. अरे क्या बात आहे, यालाच म्हणतात आशिकी. तो दीड दमडीचा माणूस तुला चांगला सज्जन वाटायला लागला का? अगं मलाच का? बऱ्याच जणांना तो चांगला वाटतो, सज्जन वाटतो. अच्छा, आणि मी तुला बेशरम, वाईट, खालच्या पातळीवर उतरणारी वाटतेय? मी तुझी बहीण असूनही तू माझ्याबद्दल? हे बघ, मला तर आत्ता तुला माझी बहीण म्हणून घ्यायची सुद्धा लाज वाटतेय. सोना, ओरडू नकोस, मी खरं तेच बोलतेय. तू माझा अपमान करतेय सोना. तसं म्हणू शकतेस तू. आवाजातली धार कमी न करता ती म्हणाली, खरं तर तुला बहीण म्हणून घेताना मी माझा अपमान करतेय असं वाटतंय मला. संतापानं सुचित्रानं आपल्या मुठी आवळल्या. तिच्या कपाळावरची शीर तट्ट फुगली. सोनाली जायला लागली तशी सुचित्रानं तिचा दंड पकडला आणि तिला विचारलं, तुला ह्याचं उत्तर द्यायला हवं, कशासाठी तू एवढी बकवास केलीस? कारण हे सगळं तुला समजायला हवं म्हणून. काय समजायला हवं ग मला? हेच समजायला हवं की ज्या माणसाला आत्ता तू बदनाम करायला निघाली आहेस त्या माणसानं तुला बदनाम होण्यापासून वाचवलंय. नाही तर तूच नाही, तुझा ग्रुपच. एवढंच काय, मी सुद्धा तुझ्या बरोबरीनं बदनाम झाले असते. फक्त कॉलेजमध्येच नाही तर मम्मीलाही तोंड दाखवायला आपल्याला जागा उरली नसती. काय केलं ग एवढं त्यांनी, मलाही कळू देत की? सुचित्रानं कपाळाला आठ्या घालत विचारलं. त्या दिवशी पिकनिकला जाताना चरसच्या नशेत ॲक्सिडेंट केला तुम्ही लोकांनी. त्यानंतर लोणावळ्याच्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला कोण घेऊन गेलं माहिती आहे? कोण? हाच माणूस ज्याला तुम्ही आज बदनाम करू बघताय. अगं पण तो तर आम्हाला कुठे दिसलाच नाही. जाणीवपूर्वक तो तुम्हाला शुद्ध यायच्या आधी तिथनं निघून गेला, कारण तुम्हाला त्याच्यासमोर अपमानित झाल्यासारखं वाटू नये म्हणून. आणि हे सगळं तुला माहिती होतं? मग आम्हाला का नाही सांगितलं? कारण मी तुमच्यापैकी कोणालाही ते सांगू नये असं त्यांनी माझ्याकडनं वचन घेतलं. एवढंच नाही तर ज्या अवस्थेत आपल्या गाडीला ॲक्सिडेंट झाला होता ते बघता आपल्यावर पोलीस केस होऊ शकली असती. चरस पिऊन गाडी चालवल्याच्या आरोपावरनं कदाचित सगळ्यांना पोलीस कोठडीची हवा खावी लागली असती, पण त्याच्या सांगण्यावरनं डॉक्टरांनी पोलिसांना कळवलं नाही. आणि हे सगळं त्यांनी एवढ्यासाठी केलं की आपली बदनामी होऊ नये, त्याच्यासमोर आपल्या माना खाली जाऊ नयेत. सुचित्राच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. संतापाची जागा आश्चर्यानं घेतली. अभयनं त्यांच्यासाठी एवढं सगळं केलं आणि तेही त्यांना कळू न देता. त्या गोष्टीची साधी ओळखसुद्धा त्यांनी त्यांना कधी दाखवली नाही आणि त्याच अभयला बदनाम करण्यासाठी तिने, बिशननी, अल्ताफनी ही सगळी योजना आखली. बारमध्ये नाचणाऱ्या एका मुलीला पैसे देऊन अभयचा तिच्याबरोबर फोटो काढला. आणि कशासाठी हे सगळं? तर त्यांनी सुचित्राचा अहंकार कुरवाळला नव्हता म्हणून. आता बोल ना सुचित्रा, शरम कुणाला वाटायला हवी? कोण नीच आहे? काय उत्तर देणार सुचित्रा? एखाद्या पुतळ्यासारखी ती स्तब्ध झाली. तिची नजर समोरच्या टिपॉयवर ठेवलेल्या पोस्टरच्या बंडलवर खेळली. शरम वाटायला पाहिजे तुला सुची. उपकाराची फेड अपकारानं करणाऱ्या माणसाला यापेक्षा वेगळं काय म्हणणार? सोनाली कडवट आवाजात म्हणली. बेडरूममधनं बाहेर पडली. सुचित्राची अवस्था फार विचित्र झाली. कोणत्याही प्रकारे आपल्या हातून घडू बघणाऱ्या कृत्याचं समर्थन तिला करता येत नव्हतं. आपण सगळ्या दृष्टीनं किती कोत्या मनोवृत्तीचे आहोत हे तिला स्पष्ट जाणवायला लागलं होतं. अभय म्हणाला होता ते खरंच होतं. माणूस कितीही निर्ढावलेला असला तरी आपल्या सत्सद्विवेक बुद्धीला तर फसवू शकत नाही. त्याच्या हातून घडलेल्या अपराधी कृत्याची जाणीव मनोमन का होईना त्याला होत असते. सुचित्रानं त्याच क्षणी निर्णय घेतला की ही सगळी पोस्टर जाळून टाकायची आणि अभयची माफी मागायची. अगदी प्रत्यक्ष त्याच्या समोर जाऊन माफी मागायची. कसलीही मान अपमानाची भावना मनात न ठेवता माफी मागायची. हा निर्णय घेता सुचित्राच्या मनावरचं निम्म अधिक ओझं उतरल्यासारखं झालं. अभयचा पत्ता तिला माहिती नव्हता. सोनालीलाही तो माहीत असायची शक्यता नव्हती. एकदम तिला अरुणाची आठवण झाली. अरुणाला पत्ता माहीत असायची शक्यता होती. तिने झटकन अरुणाचा नंबर फिरवला. अरुणा आहे? हो आहे. हां, बहुतेक अरुणाची आई बोलत असावी.
प्लीज जरा तिला सांगाल का सुचित्राचा फोन आहे? काही क्षणात अरुणाचा आवाज तिच्या कानात शिरला. हॅलो आरू, तुला तो अभय कुठे राहतो माहिती आहे का गं? माहिती आहे, पण कशाला? ते नंतर सांगते गं, प्लीज मला ॲड्रेस दे. काय भानगड काय आहे गं? सांगितलं ना उद्या सांगते. प्लीज आत्ता नको विचारू गं काही. एक मिनिट हां. अरुणा म्हणाली. बहुतेक ती पत्ता शोधत असावी. काही सेकंदात पुन्हा अरुणाचा आवाज तिच्या कानात शिरला. अरुणानं अभयचा पत्ता तिला दिला. सुचित्रानं रिसिव्हर खाली ठेवला. रिस्टवॉच बघितलं. 8 वाजायला आले होते. म्हणजे फारशी काही रात्र नव्हती झाली. सुचित्रानं झटकन निर्णय घेतला. केसावरनं कंगवा फिरवत ती घरातनं बाहेर पडली. यावेळी अचानक सुचित्राला समोर बघून अभय चांगला चकित झाला. तुम्ही? सॉरी हां, यावेळी येऊन मी तुम्हाला त्रास देते. सुचित्राच्या वागण्यातच नव्हे तर बोलण्यातही कमालीचा नम्रपणा आला होता. हा अभयला आणखीन एक धक्का. बसा ना, बसा. अभयच्या चेहऱ्यावरचं आश्चर्य अजूनही ओसरलं नव्हतं. सुचित्रासारख्या मॉड पोरीचं आपल्याकडे काय काम? त्याहीपेक्षा हे विजयराजेंना समजल्यानंतर त्यांचं मत काय होईल? प्रत्यक्ष पुरावा समोर दिसत असताना त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला असता का? सोनालीने वेळीच मला सगळं सांगितलं म्हणून, नाहीतर आमच्या हातनं फार मोठा अनर्थ घडला असता. तुम्हाला आयुष्यातनं उठू पाहत होते मी. माझा हा अपराध क्षमा करण्यासारखा नाही आहे, तरी शक्य असेल तर मला क्षमा करा. अभयनं स्वतःला सावरलं. एक दीर्घ निश्वास सोडत तो म्हणाला, हे बघा, जे झालं ते झालं. हा विषय आपण इथेच सोडून देऊ. तुम्ही मला क्षमा केली ना हो? सुचित्राचा चेहरा यावेळी काहीसा रडवेला झाला. अभयला तिची दया आली. तो म्हणाला, हे बघा, जे झालंय ते विसरून जा. माझ्या मनात तुमच्याविषयी कसलंही किलमिश नाही. फक्त एक लक्षात ठेवा, यापुढे कोणाशीही जीव घेणा खेळ खेळू नका. हा खेळ त्या व्यक्तीचाच नाही तर तुमचं सुद्धा आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. नकळत सुचित्राची मान खाली झुकली गेली. सुचित्रा गेल्यावरही अभय कितीतरी वेळ तसाच बसून राहिला. त्याच्या डोळ्यांसमोर राहून राहून सोनालीचा चेहरा येत होता. आज एका फार मोठ्या संकटातनं सोनालीने त्याला वाचवलं होतं. श्रोते हो, हा होता भाग 10. भाग 11. उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.